मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं कृषी डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ताक आणि अंडी संजीवकाबद्दल माहिती देणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट्स आले होते, फोन आले होते की सर ताक आणि अंडी संजीवकाबद्दल एक व्हिडिओ बनवा। त्या सर्व विनंतीला मान ठेवून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हॅलिड कॉम्बिनेशन आहे, खूप चांगले फायदे असतात। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा। चला तर वेळ न घालवता सुरू करूया। आजच्या व्हिडिओचा विषय आहे ताक अंडी संजीवक हे द्रावण आपण कसे तयार करू शकतो, वापर कसा करायचा आहे आणि त्याचे फायदे कुठले होतात। पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे सूचना, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सूचना देतोय। आपल्याकडे खरबूज, हरभरा, कांदा, कलिंगड, ऊस, कोथिंबीर, सोयाबीन आणि गहू पिकाचं शेड्यूल आहे। तुम्हाला जर शेड्यूल हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक्स आहेत, तिथून ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही शेड्यूल खरेदी करू शकता। किंमत अगदी वाजवी आहे। याची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळते खरेदी केल्यानंतर। जर याच्याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। सूचना समाप्त झालेली आहे। मित्रांनो, ताक अंडी संजीवक म्हणजे काय? ठीक आहे, ताक अंडी संजीवक हे घरगुती जैव टॉनिक आहे, जैविक टॉनिक आहे। ठीक आहे, यामधून पिकाला प्रथिने, अमिनो ऍसिड, कॅल्शियम व उपयुक्त जीवाणू मिळतात। हे संजीवक पिकाची वाढ, फुटवा, फुलधारणा अशा कंडिशन मध्ये कामाला येते। आशा करतो ताक अंडी संजीवकाची सोप्या भाषेमध्ये व्याख्या तुम्हाला कळलेली आहे। ताक अंडी संजीवक तयार करण्यासाठी कुठली सामग्री लागणार आहे? ताक 5 लिटर, गुळ 500 ग्रॅम बारीक केलेला, शक्यतो सेंद्रिय गुळ घ्या। अंडी 10, तुम्ही देशी अंडी घेतली तरी चालतील, म्हणजे देशी अंडी घ्या, नसतील तर तुम्ही बाकीची अंडी घेतली तरी चालतील। प्लास्टिकची एक बादली आणि सुती कापड आपल्याला लागणार आहे। अशी याची सामग्री आहे। ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक स्क्रीनचे फोटो काढायचे असतील तर फोटो काढून घेऊ शकता। बनवण्याची अतिशय सोपी पद्धत, बादलीत सुरुवातीला ताक टाकायचं आहे, त्यात बारीक करून पूर्ण गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। अगोदर एक एक करून अंडी फोडा, चांगलं द्रावण त्या ठिकाणी मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर ती बादली तशीच आपल्याला सुती कापडाने बांधून ठेवायची आहे। 6 ते 8 दिवस आपल्याला तसंच ठेवायचं आहे, सावलीत ठेवा, उन्हात नको। आणि दररोज द्रावण आपल्याला थोडं थोडं त्या ठिकाणी ढवळून घ्यायचं आहे, दररोज एकदा ढवळा। 6 ते 8 दिवसामध्ये तुमचं द्रावण तयार होणार आहे, तुमचं संजीवक तयार होणार आहे, ताक आणि अंडी संजीवक। मित्रांनो, वापर कसा करायचा? बरेच शेतकरी इथं गफलत करतात। फवारणीमधून आणि ड्रीप मधून याचं प्रमाण वेगळं आहे, नीट समजून घ्या। फवारणी करायचं असेल तर तयार केलेलं द्रावण वस्त्रगाळ करून 15 लिटर पंपाला आपल्याला 100 ते 120 मिली घ्यायचं आहे, एवढंच, ह्याच्यापेक्षा जास्त नको। आणि ड्रिपने द्यायचं असेल तर मात्र तुम्ही 2 ते 3 लिटर वस्त्रगाळ केलेलं द्रावण 1 एकरसाठी ड्रिपच्या माध्यमातून किंवा आळवणीच्या माध्यमातून देऊ शकता, काय अडचण नाही। वस्त्रगाळ केलं तर ड्रिपने देखील जाऊ शकतं। 2 ते 3 लिटर 200 लिटर पाण्यासह 1 एकरसाठी। काय फायदे होतात याचे? पिकाची वाढ व जोम वाढतो, पानाचा रंग गडद हिरवा बनतो, फुलधारणा आणि फळधारणामध्ये त्या ठिकाणी फायदा होतो आणि पिकाला नैसर्गिक ताकद त्या ठिकाणी मिळते। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ताक आणि अंडी संजीवकाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। थोडीशी काळजी या ठिकाणी सांगतो, रासायनिक कुठल्याही घटकांबरोबर याचा वापर करायचा नाही, हे प्लेन वापरायचं आहे आपल्याला। कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक काही मिक्स करायचं नाही, इव्हन स्टिकर सुद्धा याच्यामध्ये टाकायचं नाही। सकाळी सायंकाळी फवारणी करा, भर उन्हामध्ये फवारणी करणं टाळा, जास्त प्रमाणामध्ये वापर करणं टाळायचं आहे। 15 दिवसाच्या अंतराने एक वेळा तुम्ही वापरू शकता। शक्यतो वस्त्रगाळ करून फवारणी करा, तसेच फवारणी करू नका किंवा वापर ड्रिप नसेल तर अशा पद्धतीने ताक अंडी संजीवकाची सोपी माहिती आहे, काही जास्त कॉम्प्लिकेटेड विषय नाही, त्यामुळे पटकन व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि याच्या पुढचा तुम्हाला अशाच पद्धतीचा कुठला व्हिडिओ पाहायचा आहे का, तो देखील आम्हाला विषय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। कमेंट नाही वाचता आली तर व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करू शकता। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद।